मित्रांनो, विण दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता समर आनंद विचारत असतो की तुझी बायको कधी असं रुसते का, तुझ्याशी बोलत नाही। तेव्हा आता आनंद म्हणत असतो की हो, अरे ती कधी कधी असं रुसते, ती कधी बोलतच नाही। आता त्यांच्या चेहऱ्यावर इतका राग दिसतो, त्यांचा चेहरा दिसत नाही, फक्त गाल फुगलेले दिसतात। तेव्हा आनंद विचारतो की अरे पण तू बोलण्याचा प्रयत्न केलास का? त्यावरती समर म्हणतो की हो केला, अरे भरपूर केला। सकाळी सुद्धा मी त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना चिडवण्याचा सुद्धा प्रयत्न केला। मला असं वाटलं की ते हसतील माझ्या म्हणजे वर अगदी माझ्या अंगावर धावून येतील, पण नाही रे, त्या काही बोलल्याच नाही। हे ऐकून आता आनंद म्हणतो की अरे बापरे। समर म्हणतो की अरे चिडावल्यावर नाही, प्रेमावर म्हणजे बोलून सुद्धा नाही, मग आता यापेक्षा आणखीन मार्ग काय असतात त्यांना बोलतं करण्यासाठी। समरला टेन्शन येतं। तेव्हा आनंद विचार करतो आणि म्हणतो की हे बघ, मी जे काही करतो तर ते तूच कर, म्हणजे एक काम कर, तिला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा। अरे बघ ना, बाहेर पाऊस पडतो मस्त, आणि अशा वातावरणात मात्र इतकं मस्त वाटेल, तिला सुद्धा फ्रेश वाटेल। तेव्हा लगेच आता ड्रायव्हर आता टिफिन घेऊन येतो। समर म्हणतो की काय रे? ड्रायव्हर म्हणतो की टिफिन स्वानंदी मॅडमने दिलेला आहे। आनंद म्हणतो की अरे ठेव ठेव, क्या बात है। आता समर म्हणतो की अरे उघड ना, काय असेल बघूया। घाईने मात्र समर आता जेव्हा टिफिनची बॅग उघडतो, चैन उघडल्या क्षणी एक चिठ्ठी असते। आनंद हसतो। आनंद म्हणतो की अरे बापरे, चिठ्ठी। ही चिठ्ठी वाचायला सुरुवात करतो की माझ्यामुळे आता मात्र काल रात्री तुम्ही व्यवस्थित जेवला नाहीत, आणि जेवला नाही तर तुमची चिडचिड होते, त्यामुळे पोटभर जेवून घ्या, असे त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं। आता आनंद हसतो तर समर म्हणतो की स्वानंदी मॅडम काय करायचं बरं तुमचं, हे बघ ना। अरे आनंद, आबोलं धरलेलं आहे त्यांनी, पण चिठ्ठ्या मात्र पाठवतात। स्वयंपाक करण्यात कसर नाही, परंतु तोंडातून एकही शब्द निघेल तर खरंच आई शपथ। आणि बघ ना देवा, अरे म्हणजे लग्न झालेल्या पुरुषाला कधी स्वस्तता नाहीच असे। तेव्हा आनंद हसतो आणि म्हणतो की बघ ना। त्यानंतर आता इकडे मलिकाच्या उठाभाषा काढल्यामुळे आता आणखीनच पाय इतके दुखलेले असतात, आणि आता ती अंशुमनला चेपायला सांगते। अंशुमनला म्हणते की अरे हळूच, जरा हळूच। आणि आता अंशुमन म्हणतो की ना, त्या आजीला मात्र आता 101 उठाभाषा काढायला पाहिजे होत्या, कारण मम्माला त्रास देते। आणि तेवढ्यात आता सुष्मिता धावतच येते आणि म्हणते की अहो मॉमीला मलम घ्या लावायला, मलम त्यांना लावा, म्हणजे ही क्रीम म्हणजे त्यांना बरं वाटेल, म्हणून अंशुमनच्या हातामध्ये देते। मलिका म्हणते की सुष्मिता बाळा एक काम करते का, गरम पाण्यामध्ये जरा कॅप्सूल टाक आणि घेऊन ये बरं, जरा भारी वाटेल। तेव्हा सुष्मिता म्हणते की हो हो लगेच घेऊन येते। तेव्हा अंशुमन म्हणतो की अगं मॉम, तुला काय गरज होती उठाभाषा काढण्याची, सरळ सांगायचं ना, तुला नाही जमणार ते। तेव्हा मलिका म्हणते की अरे मी जर काढलं नसतं, त्यांचं ऐकलं नसतं, तर त्या म्हातारीने मला मोलकरणीचे पाय धरायला सांगितले असते। अंशुमन रागाने म्हणतो की ही आजी जरा जास्त ट्रिक होते कधी कधी। सुशकडून तिने जेव्हापासून किल्ल्या घेतलेल्या आहेत ना, तेवढ्यापासून मला त्या म्हातारीचा खूपच राग येतो। तेव्हा मलिका म्हणते की अरे मला सुद्धा खूप येतो, परंतु मी मात्र तिचा वचका काढणारच, योग्य वेळ आल्यानंतर, आता नाही, मी तिला शिक्षा देणार म्हणजे देणार। त्यानंतर मात्र आता समर गाडीतून आलेला आहे, आणि स्वानंदी मात्र तिचं ऑफिस सुटल्यानंतर रोडला येते। पाऊस खूप सुरू असतो, आणि स्वानंदी आता डोक्यावर फाईल वगैरे घेऊन आता रिक्षा वगैरे बघत असते, आणि तेवढ्याच समर गाडीतून खाली उतरतो। छत्री धरून मात्र तो आता उभा राहतो। तेव्हा स्वानंदी खुशत मात्र समरकडे बघत असते। आता समर विचारतो की काय झालं स्वानंदी मॅडम, आजचा दिवस कसा गेला? स्वानंदी बोलत नाही, तर समर म्हणतो की अरे अरे सॉरी, तुम्ही मला नाही सांगणार कारण तुमचा अबोला आहे माझ्यासोबत, परंतु आजच्या दिवसाचा जो काही अहवाल आहे तर मीच तुम्हाला देतो। आणि तुम्ही म्हणता की मी राजवाड्यांना आता इतका डबा पाठवला, ते काहीच कसं म्हणले नाही, मी लगेच सांगून टाकतो। स्वानंदी मॅडम, तुमचा डब्बा मला मिळाला, तो डब्बा मी खाल्ला, आणि माझं पोट आणि मन तृप्त झालं। आणि खुश होऊन आता हसतो आणि म्हणतो की हीच त्याची पावलं। स्वानंदीला फार हसायला येतं, स्वानंदी हसत असते। आता समरला खूपच आनंद होतो। समर म्हणतो की माझी बायको चक्क हसली, तर समर आता खुश होऊन हसत असतो। तर स्वानंदी आता लाडातच मात्र त्याला फाईलने मारते। समर म्हणतो की वा वा वा, कारण या निमित्ताने का होईना आता, तर स्वानंदी लगेच आता खुणावून सांगते की अबोला। परत खुश होऊन ती हसत असते। म्हणतो की चला गाडीमध्ये बसा, रिक्षा नाही मिळणार, आणि भिजू नका, चला लवकर। तेव्हा समर तिला आता गाडीमध्ये बसवतो। आता गाडी थोडीशी बाजूला येते, परंतु स्वानंदीला आता मात्र पावसामध्ये खूप भिजावंसं वाटत असतं, तिला खूप छान वाटत असतं, ती खूप आनंद घेत असते। आणि समरला आता ती बोलून जाते की काय ओस राजवाडे, तुम्हाला कसं इतक्या पावसाचा मस्त आनंद घेऊशी वाटत नाही, तुम्हाला भिजावंसं का वाटत नसेल? समरला चक्क इतका आनंद होतो। स्वानंदी आता बोललेली असते
आता मात्र स्वानंदी विचारते की अहो तुम्हाला भिजावंसं का वाटत नाही. तेव्हा लगेच मात्र समर खुश होत म्हणतो की तुम्ही बोललात. आता स्वानंदी म्हणते की हो हो पण ती चुकून, आणि मी भिजायला जाते म्हणून स्वानंदी गाडीच्या खाली उतरते. समर म्हणतो की स्वानंदी मॅडम, आणि तो सुद्धा गाडीच्या खाली उतरतो. समरच्या हातामध्ये छत्री असते आणि तो धावतच स्वानंदी जवळ येतो आणि म्हणतो की नाही तुम्ही चुकून नाही केलं हे, तुम्ही हारलात. आणि पावसाला म्हणतो की थँक्यू भावा, तुझ्यामुळे मात्र आज माझ्या बायकोचा आबोला वाहून गेला आणि खरंच थँक्यू. तेव्हा स्वानंदी खुश होत आता समरकडे बघून हसत असते आणि मस्त पावसाचा भिजण्याचा आनंद घेत असते. तेव्हा आता खुश होत म्हणते की असं असू शकतं. समर विचारतो की कसं असू शकतं, तर स्वानंदी म्हणते की आबोला गेला वाहून. तेव्हा समर म्हणतो की बघा मी तुम्हाला म्हटलं होतं आणि त्यासाठीच मी तुम्हाला इकडे घेऊन आलो की यांचा आबोला वाहून जाऊन. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, मला तुमची सवय झालेली आहे, तुमचं माझ्या आजूबाजूला असं असणं, माझ्या जवळ असणं, तुमचं हसणं, तुमचं चिडणं, तुमचं रागावणं, आणि हे सगळं काही माझ्या कानामध्ये असं वाजत राहतं, मला खूपच छान वाटत असतं. तेव्हा आता स्वानंदी हसते हसते आणि विचारते की काय म्हणालात राजवाडे. समर म्हणतो की असं कानामध्ये असं वाह वाह वाटतं. तेव्हा स्वानंदी विचारते की म्हणजे माझं बोलणं तुमच्या कानामध्ये भोंग्यासारखं वाजतं का. तेव्हा समर म्हणतो की अहो नाही, असं नाही, भोंग्यासारखं नाही, म्हणजे तुम्ही असं आजूबाजूला. आणि पावसाचे आता झोक येत असतात. स्वानंदी आता हातामध्ये पाणी घेऊन त्या पावसाचं पाणी त्याच्या तोंडावर उडवत असते. समर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम तुम्ही काय करतात. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही मला भोंगा म्हणालात, द्या इकडे छत्री, म्हणून समरच्या हातातील छत्री घेत असते. समर म्हणतो की नाही छत्री घेऊ नका, मला सर्दी होईल पावसात भिजल्यानंतर. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो भिजा ना थोडंसं, मी तुम्हाला काढा करून देईल. आणि आता मात्र तो काही छत्री सोडत नसतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो जरा तरुणासारखं वागा, स्वतःच्या वयाचा विचार न करता. तेव्हा समर म्हणतो की काय म्हणालात तुम्ही माझ्या वयाचा विचार करतात, वयाबद्दल बोलतात. स्वानंदी म्हणते की हो. स्वानंदी म्हणते की तुम्ही म्हातारे नाहीत ना. तर समर म्हणतो की काय बोललात म्हातारा. अहो स्वानंदी मॅडम तुम्ही मला म्हातारा म्हणलात. स्वानंदी मुद्दाम म्हणत असते आणि जर तुम्ही म्हातारी नाही तर प्रूफ करून दाखवा. समर म्हणतो की नाही तेवढ्या बाबतीत नाही. तर समर म्हणतो की हे बघा प्लीज छत्री घेऊ नका. स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, मी तुमच्या डोक्यावर छत्री धरते. तेव्हा मात्र आता आनंदी छत्री घेते आणि छत्री मात्र काही समरच्या अंगावर न धरता छत्री बंद करते आणि लगेच पुढे धावत असते. तिने समरने तिच्या मागे धावत यावं आणि आता समरने पावसात भिजावं आणि दोघंही एकमेकांच्या मागे धावत असतात छत्री आता समर घेण्यासाठी. तर स्वानंदी आता मस्त पावसामध्ये समरला भिजवत असते. दोघंही आता मस्त एकमेकांच्या पिठीमध्ये येऊन आता पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेत आहे. समर स्वानंदीला जवळ घेतो, त्यानंतर मस्त आता मक्याची भाजलेली कणस खातात एकमेकांबरोबर. समर आपलं कणीस आता तिच्या तोंडामध्ये धरतो आणि तिचं उष्ट कणीस तो स्वतः खात असतो. दोघांनाही खूप छान वाटत असतं आणि आज मात्र दोघांनी एकत्र पावसामध्ये आता जो काही भिजण्याचा आनंद आहे तर तो लुटलेला असतो. नंतर आता तो त्यांच्या दोघांसाठी मस्त चहा घेऊन येतो आणि दोघंही पावसामध्ये चहा पित असतात. आता घाईघाईने गरम चहा पिल्यानंतर समरचं तोंड भाजतं. तेव्हा लगेच स्वानंदी आता त्याच्या हातातील जो काही चहाचा ग्लास आहे तो घेते आणि मस्त फुंकर मारून तो चहा गार करून समरला देत असते. दोघंही आता खूपच असे मस्त एन्जॉय करत आहे. दोघांनाही खूपच छान वाटतं. त्यानंतर आता इकडे अंशुमन मात्र फोनवर बोलत असतो आणि तेवढे सुष्मिता येते, त्याच्या हातातील फोन घेऊन लगेच बंद करते. तेव्हा अंशुमन सुष्मितावर फारच चिडते. सुष्मिता म्हणते की तुमचं काय आहे हो, तुम्हाला फक्त फोनला वेळ द्यायचा असतो का, मी तुमची बायको आहे, मला सुद्धा वेळ द्या ना. तेव्हा अंशुमन म्हणतो की तू काही पर्सनल एंटरटेनर आहेत का. त्यावरती सुष्मिता म्हणते की पर्सनल एंटरटेनर व्हायला मात्र काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला, आणि तसंही तुम्ही नाही करणार एंटरटेनर तर कोण करणार मला. तेव्हा अंशुमन रागाने तिला गप्प बस असं म्हणतो. असले टाइमपास करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं स्पष्ट बोलतो. हे ऐकून स्वानंदी म्हणते की आता टाइमपास जे बायकोला वेळ देणं हा तुमच्यासाठी टाइमपास आहे का, आणि माझं तुमच्यावर इतकं प्रेम आहे, मी तुम्हाला माझं प्रेम एक्सप्रेस करते पण तुम्हाला ते कळत नाही. प्रेम तर जाऊन द्या परंतु तुम्ही मला अटेन्शन सुद्धा देत नाही. नॉट फेअर म्हणून आता सुष्मिता फारच चिडते. त्यावर आता अंशुमन म्हणतो की हे बघ स्वीट, अगं तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे ना. तेव्हा सुष्मिता म्हणते की हो खूपच. तेव्हा अंशुमन म्हणतो की हो तुझं इतकंच प्रेम आहे तर तू नवऱ्याला मदत करशील का. सुष्मिता म्हणते की हो सांगा. आता अंशुमन तिच्याकडे पैसे मागतो कारण माझा एक फ्रेंड आहे तर तो खूप प्रॉब्लेम मध्ये आहे, मला कॅश लागत होती आणि माझ्याकडे होते, मी सगळे त्याला दिलेत परंतु अजून पाहिजे नव्हते, आणि जर मी त्याला मदत नाही केली तर तो आयुष्यामधून उठेल, तो सगळं काही गमावून बसेल. आणि हे बघ तू सांग मित्र प्रॉब्लेम मध्ये असेल तर आपण त्याला मदत केलीच पाहिजे आणि तरच आपल्याला मदत मिळू शकते.
लागते. तेव्हा आता सुष्मिता तर लगेच आता तयार होते. परत ती म्हणते की माझ्याकडे पैसे नाहीत आणि परत तिच्या डोक्यात काहीतरी येतं. ती म्हणते 1 सेकंद आलेच मी. जेव्हा तिच्याकडे अधिकार होते तेव्हा तिने हे पैसे काढून ठेवलेले असतात आणि लगेच मात्र ते पैसे घेऊन आता अंशुमनला देते आणि पुरतील का एवढे असं विचारते. हे बघा, तुम्ही मला सांगितलं होतं ना तेव्हा अधिकार होते तेव्हा हे पैसे मी काढून ठेवलेले आहे. अंशुमन खूपच खुश होतो आणि म्हणतो की खरंच यू आर बेस्ट. आणि सुष्मिता इतकी खुश होते आणि म्हणते की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला मदत करतात, हा स्वभाव मला फारच आवडला. आय लव्ह यू. तिला मिठीमध्ये घेऊन आता मस्त हातात जे काही बंडल आहे तर त्याचा पापा घेतो आणि सुष्मिताला बरोबर फसवतो. त्यानंतर आता समरने आनंदला फोन केलेला आहे आणि म्हणतो की अरे कुठे आहे तू, मॅच सुरू झालेली आहे. तेव्हा आनंद म्हणतो की सॉरी आलो आणि तेवढ्यात तो समोर असतो. त्यांच्यामध्ये आता पैज लागलेली असते. स्पेनची जी काही टीम आहे तर जिंकेल असं समोर म्हणतो आणि तेवढ्यात सोनंदी येते. आनंद विचारतो की तुला काय वाटतं सोनंदी वहिनी कोण जिंकेल? तर समोर बघ ना स्पेनची टीम जिंकेल असं म्हणतो. आनंदी म्हणते की हो जिंकेल. तर आनंद म्हणतो की याला काय अर्थ आहे आणि शेवटी तू तर त्याचीच बाजू घेणार. आणि समोरमुळे मात्र तो फुटबॉलची चांगलीच फॅन होत चाललेली आहे, हो की नाही? तेव्हा आता समोर म्हणतो मी उजव्या बाजूला बसणार आहे म्हणून तो सोफ्याच्या एका साईडला उजव्या डावीकडून बसतो आणि आता हा आनंद डावीकडून बसतो. तेव्हा आनंद म्हणतो की मी डावीकडून बसणार आहे आणि तेवढ्यात सोनंदी म्हणते की ओके आणि सोनंदी त्या दोघांच्या मध्ये येऊन बसते. आणि मॅच सुरू होणार आहे म्हणून आता तिघेही मस्त गणपती बाप्पा मोरया असं म्हणत मॅच बघण्याचा आनंद सुद्धा घेत आहे आणि काहीतरी मस्त खात सुद्धा आहे. त्यानंतर आता मॅच वगैरे झाल्यानंतर समरला मात्र ते पावसात भिजल्याचे जे काही रोमॅन्टिक क्षण आहे तर ते आठवतात आणि स्वतःशी तो फार हसत असतो. तेवढ्यात सोनंदी तेथे येते ज्यूस वगैरे घेऊन आणि समरला बघते आणि विचारते की काय झालं, तुम्ही एकटेच का हसता? समर लाजतच म्हणतो की काहीतरी आठवलं. सोनंदी विचारते की काय आठवलं? समर म्हणतो की एक स्वच्छंदी आणि सुंदर मुलगी मला आठवली की जी प्रत्येक क्षणाचा अगदी भरभरून आनंद घेते. ती मला आठवली. केलं तर काय होईल, ते केलं तर काय होणार नाही याची कसलीही चिंता न करता आयुष्य हे अगदी मनसोक्तपणे जगते तर ती मुलगी आठवली. तेव्हा सोनंदी विचारते की माझ्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये कोणी आणखीन एक मुलगी आहे का आणि आता तुम्ही कुणाबद्दल बोलतात बरं असं विचारते. समर आता म्हणतो की त्या मुलीचं नाव सोनंदी आहे, अगदी तिच्या नावासारखीच आहे. छान हसू असतं तिच्या चेहऱ्यावर. काय हो सोनंदी मॅडम, तुम्ही ओळखतात का त्या मुलीला? तेव्हा सोनंदी फारच लाजते आणि म्हणते की अहो तुम्ही पण ना राजवाडे, काही पण बोलत असता तो. तेव्हा समर म्हणतो की सोनंदी मॅडम अहो काल मी तुमचं वेगळंच रूप पाहिलं, एकदम फुल ऑफ लाईफ. खरं तर तेव्हापासून मी तुमच्या आणखीनच जास्त प्रेमात पडलो. तेव्हा सोनंदी हसते आणि म्हणते की अहो काय किती कौतुक करताल, बास ना आता, आणि तुम्ही सुद्धा आहात ना फ्लब लाईफ. तेव्हा लगेच आता समर म्हणतो की नाही, अजिबात नाही, असा केव्हाही नव्हतो. कारण असलं काही करताना 10 प्रकारच्या शंका माझ्या डोक्यामध्ये डोकावत होत्या आणि हे केलं तर आपण आजारी पडू आणि पावसात तर मी कधी भिजलोच नाही कारण मला माहिती होतं की पावसात भिजलो तर मला सर्दी होते आणि काल तर मी पावसामध्ये भिजलो तर मला ना सर्दी झाली आणि ना काही ना शिंका आल्या. आणि खरं तर तुम्ही मात्र आता हे ब्लॅक जे काही वाईट माझं आयुष्य होतं त्यामध्ये मात्र आता तुम्ही रंग भरायला म्हणजे आलेले आहात. तेव्हा सोनंदी म्हणते की मला सुद्धा हे बघायला भेटलं कारण तुम्ही न केलेल्या गोष्टी सुद्धा किती छान करतात आणि बघा ही तर फक्त सुरुवात आहे, आपल्या समोर अख्खं आयुष्य पडलेलं आहे. अरे मित्रांनो, तिने काढा आणलेला असतो आणि ती समरला काढा प्यायला सांगते तर समर लगेच म्हणतो की यस आणि खुश होतो. सोनंदी विचारते की आज मात्र तुम्ही असं म्हणजे सगळं काही छान प्रकारे तोंड वगैरे वाकडं केलं नाही, अगदी छान काढा म्हटल्यानंतर खुश झालेत. तेव्हा समोर म्हणतो की हे बघा पण सगळंच बदललेलं आहे, वटपौर्णिमेनंतर छान अगदी गोड हवं असं झालेलं आहे. तर दोघंही मस्त चेअर्स करत आता तो काढा पितात. तेव्हा आता समोर म्हणतो की सोनंदी मॅडम तुम्ही खरंच कमाल आहात आणि जे काही तुम्ही करतात ना ते सगळं काही कमाल असतं. आणि तो परत खुश होत आय लव्ह यू असं म्हणतो आणि तेव्हाही तो समोर सोनंदीचे हात धरतो आणि दोघंही एकमेकांचे हात धरून एकमेकांकडे रोमॅन्टिक बघत आता समोर सोनंदीच्या अगदी जवळ येत असतो आणि तेवढ्याच सोनंदी लाजते आणि म्हणते की आजीला मला चहा द्यायचा आहे आणि आता समोर स्वतःची खूप हसतो. तेव्हा सोनंदी आजींना चहा द्यायला येते, चहा देऊन जायलाच निघते. तेवढ्यात मलिका समोरून येते आणि सोनंदीचा धक्का तिला लागतो. तेव्हा जोरात आता मलिका आई ग असं म्हणते. सोनंदी सॉरी करते, प्लीज माझं लक्ष नव्हतं काकू. तेव्हा आता मलिका म्हणते की सोनंदी अगं जरा बघून चालत जा, एकतर अगोदरच माझे पाय दुखतात. तेव्हा आजी मात्र हसत असते. सोनंदी विचारते की काकू तुमच्या पायाला काय झालं? तेव्हा आजी म्हणते की अगं मी तिला उठावशा काढायला सांगितल्या होत्या, त्याचेच परिणाम आहेत हे, बघ ना अगं फक्त
फक्त 20 उठाबशा काढल्यात आणि हिचे पाय दुखतात आणि घरातील आता नोकरांना गुलामासारखं वागवत असते. त्यामुळे मात्र मी हिला आता अशी शिक्षा दिलेली आहे. त्या मितालीला मात्र हिने गाढवासारखी लात मारली. तेव्हा आता हे ऐकून स्वानंदी म्हणते की काय बोलतात, काकूनी लात मारली. आता आजी मात्र नंदू म्हणत असते की अगं हे बघ, हिला साध्या उठाबशा सुद्धा काढता येत नाही आणि लात कशी मारते. सारखं आपलं आई उई हिचं चालू असतं. म्हणून आजी आता सांगता सांगता मलिकावर हसत सुद्धा असते. मलिकाला फारच राग येत असते. जाऊन दे स्वानंदी, मी जातेच. आणि मलिकाला म्हणते की अगं हे सगळं काही करण्यापेक्षा जर वागणं आहे ते सुधारा आणि येते ग असं म्हणून आजी जाते. तर मलिका आता स्वानंदीला म्हणते की काय माझी शिक्षा ऐकून तुला गंमत वाटली ना. तेव्हा स्वानंदी म्हणते की नाही मी फक्त. तर मलिका म्हणते की अगं काय फक्त काय, प्रत्येकावर वेळ ही येतच असते. आणि हे बघा आज मात्र मला आईंनी उठाबशा काढायला सांगितल्यात आणि काय माहिती की उद्या मात्र आता मी तुला उठाबशा काढायला सांगेन. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की सॉरी मी तुमच्यावर हसले, परंतु मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुम्ही मला उठाबशा काढायला लावताल अशी वेळ माझ्यावर नाही येणार. मलिका म्हणते की हे कारण ओव्हर कॉन्फिडन्स हा मात्र शेवटी वाईटच असतो. आनंदी म्हणते की काकू तुम्ही माझी काळजी करू नका, तुमच्या स्वतःची काळजी करा. एवढी शिक्षा भोगली तरी सुद्धा काही उपयोग झालेला दिसत नाही. नाहीतर तुम्ही जर असंच वागत राहिले तर खूप शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. त्यासाठी अगोदर स्वतःला सावरा जरा असे बोलून स्वानंदी निघून जाते. मलिकाचा फारच जळफळाट